नमस्कार. मी मनीषा. आज माझ्या चॅनलतर्फे मी एक सत्यकथा जी वाचलेलीच आहे, पण सत्यकथा आहे, ती आपल्यासमोर सादर करणार आहे. मग आपण 14 फेब्रुवारी म्हणलं की आपल्याला एकच फक्त गोष्ट आठवते. पण 14 फेब्रुवारी हा पुस्तक देवाणघेवाण दिन म्हणून सुद्धा साजरा करतात. तर एक महानगरपालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाडीवर सखाराम नावाचे एक कर्मचारी होते आणि ते सुका कचरा, ओला कचरा असा गोळा करायचे. वय साधारण 50पर्यंतचं त्यांचं असेल आणि ते असे कचरा गोळा करत 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 एका बंगल्यापाशी आले. तिथे एक कॉलेजमधला मुलगा एका पोत्यामध्ये पुस्तकं घेऊन आला. वह्या होत्या त्याच्यामध्ये आणि ती पोतं ते त्यांनी त्या कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये टाकायला दिलं. त्यासरशी त्या सखाराम काकांनी काय केलं, ते आपल्याकडे एक पोतं होतं, त्याच्यामध्ये ती पुस्तकं ठेवली. त्याच्यावर त्या मुलाचं नाव होतं चिन्मय. तर ती काय आताच्या पिढीतली मुलं सगळीच मोठ्या लोकांचा आदर ठेवतात असंही नाही, नाही ठेवत असंही नाही, पण नाही मध्ये जास्त जरा. तर तो सहज त्यांना म्हणाला, चेष्टेनं सुद्धा काय बोलायचं हे कळलं पाहिजे. कर्मचारी स्वच्छता कर्मचारी असला म्हणून काय झालं. तर तो म्हणाला, काय काका ती पुस्तकं काय बाजूला ठेवलीत? अहो इंजिनिअरिंगची पुस्तकं आहेत ती. रद्दी म्हणून विकून चहाला तुम्हाला येतील बघा उपयोगाला. त्या सरशी त्या काकांना वाटलं वाईट, पण त्यांनी ते चेहऱ्यावर दाखवलं नाही आणि ते नुसते त्याच्याकडे बघून हसले. काहीच बोलले नाही. तोही आपल्या बंगल्यामध्ये निघून गेला. पुढं त्याच्या कॉलेजमधनं एक राष्ट्रीय सेवा योजना म्हणून एक शिबिर भरलं होतं एका ग्रामीण भागात, आदिवासी भागामध्ये, की जे तरुण मुलांच्याकडनं जे कार्य करून घेतात, की आदिवासी लोक कसे राहतात, काय राहतात वगैरे अशी जी शिबिरं भरतात. तर त्याच्यामध्ये तो चिन्मय पण गेलेला होता आणि अगदी त्या पाड्याच्या भागामध्ये वगैरे तो त्या मुलांच्याबरोबर गेला आणि तिथं त्याने एक गंमतशीर म्हणजे असं काय म्हणतात तसं एक असं दृश्य त्याला दिसलं, की शहरातसुद्धा असं दृश्य दिसणार नाही. ते एका पत्र्याच्या खोलीमध्ये ज्यांच्या अंगावर घालायला नीट कपडे नाहीत, फाटके कपडे आहेत, अशी मुलं पुस्तकं घेऊन वाचत बसली होती. तर त्या पुस्तकामधनं त्यांनी एका मुलाला विचारलं, काय रे, ही काय इतकी पुस्तकं इथं? तो म्हणला मुलगा, अहो इथं 10,000च्या वर पुस्तकं आहेत. अरे ही कसली पुस्तकं आहेत म्हणला तो. तर त्या मुलाने सांगितलं, कळता होता तो मुलगा, आदिवासी होता तो सुद्धा. तो म्हणला, अहो आम्हाला काही पुस्तकं वाचायला घेण्याची आमची ऐपत नसती, आम्हाला अभ्यासाला सुद्धा पुस्तकं मिळत नाहीत, वह्या मिळत नाहीत. तर इथं एक काका आहेत, तर ते ती पुस्तकं कचरा ज्यावेळेला गोळा करतात त्यावेळेला ती पुस्तकं घेऊन येतात. लोकं टाकतात ती वह्या घेऊन येतात. त्या पानांच्या वह्या तयार करून ठेवतात आम्हाला अभ्यासाला. आणि इथं सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, की UPSC, MPSC स्पर्धा परीक्षांची पुस्तकं आहेत, इंजिनिअरिंगची पुस्तकं आहेत, कॉलेजची पुस्तकं आहेत, साहित्य आहे, कादंबरी आहे, नाटकं आहेत. जी त्यांना मिळतील ती पुस्तकं आणली आहेत आणि त्याचं वर्गीकरण करून तशी ती ठेवली आहेत. तर इथं जी मुलं शिकतात शाळेमध्ये, ज्यांना वाचायला येतं, लिहायला येतं, ती मुलं इथं येऊन ह्याचा अभ्यास करतात, वाचतात आणि आम्हाला ते ज्ञान घ्यायला मदत होती. ज्यावेळेला चिन्मय त्यांना म्हणालेला होता, काका हे चहा घ्या, या पुस्तकं रद्दी विकून, त्यावेळेला काका त्याला एकच बोलले होते, की ते म्हणाले, अरे बाळा, ज्याला पोटात भूक आहे ना त्याला अन्नाची किंमत कळते आणि ज्याला ज्ञान घेण्याची इच्छा आहे त्याला अक्षराची किंमत कळते. एवढंच ते बोलले होते. ते वाक्य त्याला आठवलं आणि तो म्हटला, बहुतेक ह्या कचरा गोळा करणारे काका म्हणतायत म्हणजे बहुतेक ते सखाराम काकाच असतील, असे त्याला मनामध्ये शंका येऊन गेली. तर म्हणे, कोण करतं हे काम तुमच्या इथं? तर म्हणे, आमच्या इथं एक काका आहेत, ते करतात ते आणि आम्हाला ही पुस्तकं उपलब्ध करून देतात. त्यांना आम्ही एक आमचे कुलगुरूच मानतो. ते आम्हाला खूप मोठी मदत करतात आणि त्याच्यावर आम्ही ज्ञान मिळवतो. तर चिन्मयला वरमल्यासारखं झालं, की मी काय बोललो त्यांना हे, आणि माझ्याच पुस्तकांची मला किंमत राहिली नाही.
तर पूर्वी कसं होतं बघा, आम्ही लहान होतो त्यावेळेला जुनी पुस्तकं गरिबांना द्यायची, वह्या द्यायच्या मोकळ्या राहिलेल्या आदल्या वर्षीच्या. आता तसं गरीब जास्त राहिलेले नाहीत. हे मोदींच्या कालखंडामध्ये चांगली गोष्ट घडलेली आहे. प्रत्येकाला आता आपापल्या परीनं सगळं घेता येतं. पण तरीसुद्धा आदिवासी पाड्यातनं म्हणा, ग्रामीण भागातनं म्हणा, अजूनही याची खूप गरज आहे. तर ते सखाराम काका हे कार्य करत होते. तर ती मुलं म्हणाली, आम्ही ते तो चिन्मय म्हणाला की त्यांचं नाव काय रे? तर म्हणे सखाराम काका. आम्ही त्यांना सखाराम काका म्हणतो आणि ते आमचं विद्यापीठच आहेत, ते आमचे कुलगुरूच आहेत. मग त्या चिन्मयला आपली चूक कळून आली आणि ज्यावेळेला शिबिराची मुलं जायला निघाली त्यावेळेला नेमके ते सखाराम काका समोर आले. तर ते सखाराम काका म्हणाले, अरे तू त्या बंगल्यातला मुलगा ना, तू ती पुस्तकं टाकायला लावत असते, तू इथं कसा काय? मग त्यांना सांगितलं की राष्ट्रीय सेवा योजन शिबिर जे आहे त्याच्यामधनं मी आलो होतो. काका, मला माझी चूक कळली, मला माफ करा. तुम्ही इतकं मोठं कार्य करता आणि ह्या मुलांच्यासाठी कार्य करता, तुमच्या या कामातून तुम्ही हे कार्य करता, मला खरोखर धन्यता वाटली आणि माझी चूक कळली मला आणि तुमचा मी जो काही अपमान केला त्याच्याबद्दल मला माफ करा. आणि ते म्हणाले, अरे तसं नाही, तुला ठीक आहे, आता काय झाली चूक, पण तरी तुला ते कळलं ना, तर ह्यातच सगळं काही आलं म्हणाले. मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की तो पुण्यात गेला परत आणि त्यानं स्वतःच्या नावचं चैतन्य डोनेट बुक, चैतन्य डोनेट बुक नावाची मोहीम सुरू केली आणि ज्या मुलांना ज्या पुस्तकांची गरज आहे त्या मुलांना ती पुस्तकं उपलब्ध करून द्यायची, असं त्यांनी एक स्वतः कार्य सुरू केलं त्या काकांच्या आदर्शावरून. तर बघा कशी माणसं काय काय काम करत असतात. आपल्याला नुसतं वाटत राहतं, हा काय करायचं काय करायचं, आपल्याला काही समजत नाही काही नाही. पण कसं माणसं काम करतात, त्या चिन्मयीनं त्यांचा आदर्श घेतला. हा प्रत्येक मुलाने आदर्श घेण्यासारखा आहे. आपले कपडे म्हणा, पुस्तकं, वह्या ह्या असं आदिवासी भागात नेऊन देणं, तिथं एकदा भेट देणं, हे आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे आणि तरुण पिढीनं हे करावं असं मला खूप वाटतं. मी जे वाचलं होतं ते सादर केलं. तरुण मुलं यातून काहीतरी घेतील बोध असं मला वाटतं. धन्यवाद. जय श्रीराम. 14 फेब्रुवारी पुस्तकं देवाणघेवाण दिन. धन्यवाद.